राज्यात शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा तयार करण्यात आलाय। याबद्दलचं विधेयकही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं। पुढे हे विधेयक एकमताने मंजूरही झालं। पण हा जनसुरक्षा कायदा आहे काय? तर हा जनसुरक्षा कायदा अंतर्गत सुरक्षेसाठी संबंधित कायदा असून नक्षलवाद तसंच अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींवर या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल। सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असेल तर कोणतेही आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे। या कायद्यांतर्गत एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना असं जाहीर करता येणार, त्या संघटनेचं कार्यालय, परिसर, इतर संपत्ती ही जप्त करता येणार। तसंच बेकायदेशीर संघटनांची बँकांमधील खाती सुद्धा आता गोठवण्यात येणार आहेत। त्यानंतर नवीन उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशीर संघटनेचा भाग असेल आणि महत्त्वाचं म्हणजे DIG रँकच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंच यामध्ये गुन्हा दाखल करता येणार आहे। पण या जनसुरक्षा कायद्याची गरज काय आहे? तर आतापर्यंत छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यात असा कायदा अस्तित्वात आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत असा कायदा नसल्यानं अनेक अडचणी येत होत्या। अशात केंद्र सरकारच्या UAPA, टाडा किंवा पोटा यांसारख्या केंद्रांच्या कायद्यांचा आधार घ्यावा लागत होता। तसंच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनाही अनेक पूर्व परवानगीच्या अडचणी होत्या। अनेक वेळेला आरोपी हे न्यायालयातून सुटून जात होता। या विशेष जनसुरक्षा कायद्यांबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।